नमस्कार मुलांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 14 भागाकार भाग 2 हा पाठ अभ्यासणार आहोत। याच्या आधी तुम्ही भागाकार भाग 1 हा पाठ अभ्यासला आहात। यामध्ये काही भागाकाराची उदाहरणे तुम्ही सोडवलेली आहात। भागाकार कसा करायचा हे तुम्हाला माहित आहे। तर मुलांनो, भागाकार म्हणजे काय? बरोबर, तर भागाकार म्हणजे समान वाटणी करणे होय किंवा भाग करणे होय। तर मुलांनो, आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 79 वरील स्वाध्यायामधील पहिला प्रश्न सोडवायचा आहे। तर पहिला प्रश्न आहे बघा, 3 कंपास पेट्यांची एकूण किंमत 90 रुपये आहे, तर एका कंपास पेटीची किंमत किती? तर मुलांनो पहा, प्रश्न पहिला आहे 3 कंपास पेट्यांची एकूण किंमत 90 रुपये आहे, तर एका कंपास पेटीची किंमत किती? इथं आपल्याला मुलांना कोणकोणती माहिती दिलेली आहे पहा। तर आपल्याला इथं 3 कंपास पेट्यांची किंमत दिलेली आहे। किती आहे? 90 रुपये आहे। 3 कंपास पेट्यांची किंमत आहे 90 रुपये। तर आपल्याला काय काढायचं आहे? एका कंपास पेटीची किंमत किती होईल हे आपल्याला इथं शोधायचं आहे। तर पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, हे गणित भागाकार रूपात लिहून घ्यायचं आहे। तर कसं? 3 भागिले 90, 3 भागिले 90 हे गणित आपण इथं सोडवायचं आहे। भागाकार रूपात आपण लिहून घेतलेलं आहे ते गणित। आता आपण हा भागाकार करूयात। पहिल्यांदा काय करायचं आहे पहा, याच्यामध्ये 90 हा आहे भाज्य, ज्याला भागायचं आहे त्याला आपण काय म्हणतो? भाज्य। त्याच्यानंतर 3 हा काय आहे? ज्यानं भागणार आहोत, ज्या संख्येनं भागायचं आहे ती संख्या म्हणजे भाजक। कोणती? भाजक। 3 ही काय आहे? भाजक आहे। या 3 ने काय करायचं आहे आपल्याला? या 90 या संख्येला भाग घालवायचा, याची समान वाटणी करायची आहे। तर पहिल्यांदा काय करायचं आहे? 3 चा पाढा 9 पर्यंत म्हणायचा आहे। 3 च्या पाढ्यात 9 आहे काय पाहूयात। 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9 आहे बघा। 3 त्रिक 9 इथं लिहायचं, वरती 3 आणि खाली 9 आहे तसा उतरून घ्यायचा आहे। 3 त्रिक 9। त्याच्यानंतर काय करायची आहे? या दोघांची वजाबाकी करायची आहे। 9 वजा 9 यांची दोघांची काय करायची आपल्याला? वजाबाकी करायची आहे। तर वजाबाकी करून बघूयात। 9 मधून 9 गेले, राहिला 0। परत काय करायचं आहे? एककाच्या घरातला जो 0 आहे का नाही, तो खाली असाच उतरून घ्यायचा आहे। परत काय करायचं आहे आपल्याला? या 3 ने या 0ला भाग घालवायचा आहे। आता 3 च्या पाढ्यात 0 तर नाही आहे परंतु 3 ने 0ला भाग घालवताना काय करायचं आहे? हा 0 आहे तसा इथं वरती ठेवायचा आहे, लिहायचा आहे। ओके, मग भागाकार किती आला पहा? 30 आला। भागाकार आपला किती आला? 30 आणि बाकी किती आली? 0। म्हणजेच काय? एका कंपास पेटीची किंमत किती होईल इथे? 30 रुपये। म्हणून खाली वाक्य लिहायचं, एका कंपास पेटीची किंमत बरोबर 30 रुपये। भागाकार किती आला आपला इथे? 30। म्हणून एका कंपास पेटीची किंमत आपल्याला इथं मिळालेली आहे। किती आहे? 30 रुपये। एका कंपास पेटीची किंमत किती होईल? 30 रुपये। यानंतरचा दुसरा प्रश्न आहे बघा मुलांनो, 4 किलोग्रॅम गव्हाची किंमत 92 रुपये आहे, तर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती? आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। चला तर मग आता सुरुवात करूयात। तर मुलांनो पहा, दुसरा प्रश्न आहे 4 किलोग्रॅम गव्हाची किंमत 92 रुपये आहे, तर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती? हा प्रश्न आता आपल्याला सोडवायचा आहे। तर आपल्याला कोणकोणती माहिती दिलेली आहे पहा। 4 किलोग्रॅम गव्हाची किंमत आपल्याला दिलेली आहे, ती आहे 92 रुपये। तर आपल्याला काय शोधायचं आहे? 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत आपल्याला इथं शोधायची आहे। हे गणित आपण नेहमीप्रमाणे काय करायचं आहे? खाली भागाकार रूपात लिहून घ्यायचं आहे। इथं खाली लिहून घेतलेलं आहे पहा,
4 भागिले 92. इथं 92 हा काय आहे? भाज्य आणि 4 हा आहे भाजक. आता काय करायचं आपल्याला? या 4 ने 92ला भाग घालवायचा आहे. तर आपल्याला इथं भागाकाराची क्रिया करायची आहे. पहा, तर पहिल्यांदा काय करायचं आहे? 4च्या पाढ्यामध्ये 92 ही संख्या नाही आहे. त्यामुळे काय करायचं आपल्याला? एक एक संख्यांना भाग घालवायचा आहे. पहिल्यांदा या दशकामधल्या 9ला भाग घालवायचा आहे आपल्याला. 4च्या पाढ्यात 9 आहे काय पाहूयात. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिकम 12. 12 आहे, परंतु 4च्या पाढ्यामध्ये 9 नाही आहे. 12 ही संख्या 9 पेक्षा काय आहे? मोठी आहे. आपल्याला काय शोधायचं आहे? 9 पेक्षा लहान संख्या आपल्याला इथं हवी आहे. पहा, मग 9 पेक्षा लहान संख्या आहे 8. 4च्या पाढ्यामध्ये 8 आहे. 4 दुने 8. मग काय करायचं आपल्याला? 4 दुने 8. इथं 9चा भाग घालवला, इथं लिहायचं 8 आणि वरती भागाकार येतो 2. परत काय करायचं आहे आपल्याला? या 9 मधून 8 वजा करायचे आहेत. 9 मधून 8 ही संख्या कमी करायची आहे. 9 मधून 8 गेले, 1 राहिला. परत काय करायचं आहे? एकक मधला 2 आहे तसा खाली उतरवून घ्यायचा आहे. आता परत काय करायचं आहे? या 4ने या 12 या संख्येला भाग घालवायचा आहे. 4च्या पाढ्यात 12 आहे काय पहा. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिकम 12 आहे. पहा, 4 त्रिकम 12. इथं भागाकार येतो 3 आणि इथं 12. 4 त्रिकम 12. आता 12 मधून आपल्याला काय करायचे आहेत? 12 घालवायचे आहेत, कमी करायचे आहेत. 2 मधून 2 गेले, राहिला 0. 1 मधून 1 गेला, उरला 0. बाकी आलेली आहे आपली इथं 0 आणि भागाकार आलेला आहे 23. म्हणजे आपल्याला इथं भागाकार मिळालेला आहे 23. ही काय झाली? 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत आपल्याला इथं मिळालेली आहे. पहा, किती होईल 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत? 23 रुपये. ओके. यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, 31 लिटर दूध 4 लिटर धारकता असलेल्या भांड्यात ओतले, अशी किती भांडी पूर्ण भरतील? पूर्ण न भरलेल्या भांड्यात किती दूध असेल? चला तर मग आता हा प्रश्न आपण सोडवायला घेऊयात. तर मुलांनो पहा, तिसरा प्रश्न आहे, 31 लिटर दूध 4 लिटर धारकता असलेल्या भांड्यात ओतले, अशी किती भांडी पूर्ण भरतील? पूर्ण न भरलेल्या भांड्यात किती दूध असेल? हा प्रश्न आता आपल्याला सोडवायचा आहे. खाली आपण काय करायचं आहे? हा प्रश्न लिहून घ्यायचा आहे भागाकार रूपामध्ये. 4 भागिले 31. याच्यामध्ये भाज्य आहे 31 आणि भाजक आहे 4. आता 4 ने काय करायचं आहे आपल्याला? 31ला भाग घालवायचा आहे. मग 4च्या पाढ्यामध्ये 31 आहेत काय पाहूया. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सहा 24, 4 सत्ते 28, 4 आठे 32. 32 आहे, परंतु 4च्या पाढ्यामध्ये 31 नाही आहे, म्हणून 4 7 28. 7चा भाग इथं बसतो. पहा, 31 पेक्षा लहान संख्या आहे 28. 4 7 28 ही संख्या इथं येते. 4 7 28. मग काय करायचं आपल्याला? 31 मधून 28 वजा करायचे आहेत, कमी करायचे आहेत. 31 मधून 28 गेले, राहिले 3. म्हणजे भागाकार आपला आलेला आहे 7 आणि बाकी आलेली आहे 3. म्हणजे काय काय सांगितलं बघा इथं आपल्याला काय काय मिळालेलं आहे? पूर्ण भांडी, दूध पूर्ण भरलेली भांडी आहेत 7 आणि दूध नसलेली भांडी किती उरलेली आहेत? 3. म्हणून आपला भागाकार आलेला आहे 7 आणि बाकी आलेली आहे 3. यानंतरचा चौथा प्रश्न आहे, एका रांगेत 7 रोपे अशा रीतीने 49 रोपे बागेत लावायची आहेत, तर रोपांच्या किती रांगा होतील? हा प्रश्न आता आपल्याला सोडवायचा आहे. तर मुलांनो पहा, यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, एका रांगेत 7 रोपे अशा रीतीने 49 रोपे बागेत लावायची आहेत, तर रोपांच्या किती रांगा होतील? आपल्याला इथं कोणकोणती माहिती दिलेली आहे? एका रांगेत 7 रोपं लावलेली आहेत, अशी 49 रोपं लावायची आहेत, तर अशा रोपांच्या किती रांगा होतील हे आपल्याला इथं शोधायचं आहे.
तर हे गणित आपण काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे भागाकार रूपात लिहून घ्यायचं आहे. इथं भाज्य आहे 49 आणि भाजक आहे 7. आता काय करायचं आहे आपल्याला, या 7ने 49ला भाग घालवायचा आहे. मग 7च्या पाढ्यामध्ये 49 आहे काय पाहूयात. 7चा पाढा आपल्याला म्हणायचा आहे 7 एक्के 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचे 35, 7 सहा 42, 7 7 49 आहे बघा. 7च्या पाढ्यामध्ये 49 आहे. 7 7 49 म्हणजे इथं भाग बसला 7चा. 7 7 49. परत इथं खाली लिहायचं आहे 49. परत या वरच्या संख्येतून खालची संख्या वजा करायची आहे. 9 मधून 9 गेले राहिला 0, 4 मधून 4 गेला राहिला 0. भागाकार आलेला आहे 7. तर आपलं उत्तर काय आहे, अशा रोपांच्या किती रांगा होतील, तर 7 रांगा होतील. भागाकार आलेला आहे 7 आणि बाकी आलेली आहे 0. एकूण किती रांगा होतील, इथे 7 रांगा होतील. यानंतरचा 5वा प्रश्न आहे मुलांनो, कवायतीसाठी 5 समान रांगात 40 मुले उभी राहिली तर एका रांगेत किती मुले उभी राहिली, हा प्रश्न आता आपण सोडवूयात. तर मुलांनो पुढचा प्रश्न आहे, कवायतीसाठी 5 समान रांगात 40 मुले उभी राहिली तर एका रांगेत किती मुले उभी राहिली, हा प्रश्न आता आपल्याला सोडवायचा आहे. तर आपण हे गणित काय केलेलं आहे, खाली भागाकार रूपात लिहून घेतलेलं आहे. इथं भाज्य आहे 40 आणि भाजक आहे 5. आता आपल्याला काय करायचं आहे, 5 भागिले 40 हा भागाकार इथं सोडवायचा आहे. तर पहिल्यांदा 5च्या पाढ्यामध्ये 40 आहे काय पाहूया. 5चा पाढा म्हणूयात. 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40 आहे पहा. 5 8 40. 5च्या पाढ्यामध्ये 40 आहे. मग इथं भाग बसला 8चा. इथं लिहायचं 5 8 40. 8चा भाग बसलेला आहे. इथं खाली लिहायचं 40. परत त्यांची वजाबाकी करायची आहे. 40 वजा 40. शून्यातून 0 गेला उरला 0. 4 मधून 4 गेले राहिले 0. म्हणजे इथं बाकी आलेली आहे 0 आणि भागाकार आलेला आहे 8. म्हणजे इथं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, एका रांगेत 8 मुले उभी राहिली. किती मुलं उभी राहिलेली आहेत, 8. भागाकार आपला आलेला आहे इथं 8. एका रांगेत 8 मुले उभी राहिली. यानंतर शेवटचा 6वा प्रश्न आहे, 87 मणी आहेत, एका माळेत 9 मणी, अशा किती माळा तयार होतील आणि किती मणी उरतील, हे शेवटचं शाब्दिक उदाहरण आता आपण सोडवूयात. तर मुलांनो प्रश्न 6वा आहे, 87 मणी आहेत, एका माळेत 9 मणी, अशा किती माळा तयार होतील आणि किती मणी उरतील. आपल्याला इथं काय काय माहिती दिलेली आहे पहा. 87 मणी आहेत आणि प्रत्येक माळेमध्ये 9 मणी घातल्या तर किती माळा तयार होतील आणि त्याच्यातून किती मणी उरतील, असा प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे. तर हे गणित आपण काय केलेलं आहे, खाली भागाकार रूपात लिहून घेतलेलं आहे. 9 भागिले 87. इथं 87 हा आहे भाज्य आणि 9 हा आहे भाजक. आता 9च्या पाढ्यामध्ये 87 आहे का पाहूया. 9 एके 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचे 45, 9 सहा 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90. बघा 9च्या पाढ्यामध्ये 81 आहे. 87 पेक्षा लहान संख्या आहे 81, परंतु 87 ही संख्या नाही आहे. म्हणून काय करायचं आहे आपल्याला, इथं 9 9 81. इथं भाग बसला 9चा. 81 ही संख्या इथं घ्यायची आहे. आता 87 मधून 81 ही संख्या वजाबाकी करायची आहे. यांची दोघांची वजाबाकी करायची आहे. मग 7 मधून 1 गेले उरले 6. 8 मधून 8 गेले राहिले 0. म्हणून भागाकार आलेला आहे पहा 9 आणि बाकी आलेली आहे 6. म्हणून खाली वाक्य लिहायचं आहे बघा. म्हणून अशा
9 माळा तयार होतील आणि 6 मणी. इथं किती मणी उरलेले आहेत? 6. बाकी आलेली आपली 6, म्हणून इथं लिहायचं 6 मणी उरतील. अशा 9 माळा तयार होतील आणि 6 मणी उरतील. यानंतर मुलांनो आपल्याला पान नंबर 82 वरील 3 अंकी संख्यांचा भागाकार शिकायचा आहे. चला तर मग सुरुवात करूयात. तर पहा मुलांनो, यातील पहिला प्रश्न आहे, पेपरमिंटच्या 126 गोळ्या 9 मुलांमध्ये समान वाटल्यास प्रत्येकाला किती गोळ्या मिळाल्या? हे उदाहरण आपण खाली असं मांडून घेतलेलं आहे भागाकार रूपामध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे? हा भागाकार करायचा आहे. इथं आपल्याला काय काय दिसत आहे पहा. तर इथं आपल्याला 3 अंकी संख्यांचा भागाकार करायचा आहे. म्हणजे 3 अंकी संख्येला भागायचं आहे. संख्या आहे बघा 126 भागिले 9. या 9ने या 126ला भागायचं आहे. या 126चे भाग करायचे आहेत. काय माहिती दिलेली आहे पहा. पेपरमिंटच्या 126 गोळ्या 9 मुलांमध्ये समान वाटल्यास प्रत्येकाला किती गोळ्या मिळतील? 126 गोळ्या आहेत आणि किती मुलांमध्ये वाटायच्या आहेत? 9 मुलांमध्ये वाटायच्या आहेत. तर आपल्याला काय शोधायचं आहे? प्रत्येकाला किती गोळ्या मिळतील हे आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे? भागाकार करत असताना पहिल्यांदा शतकातल्या 1ला भागायचं आहे. त्याच्यानंतर दशकातल्या 2ला भाग घालवायचा आहे. त्यानंतर या एककमधल्या 6ला भाग घालवायचा आहे. याच्या आधी तुम्ही बेरीज आणि वजाबाकीची उदाहरणे सोडवत असताना काय करायचा की एककमधल्या संख्यांची पहिल्यांदा बेरीज किंवा वजाबाकी करायची. त्याच्यानंतर दशकातल्या रखान्यातली बेरीज किंवा वजाबाकी करायची आणि मग शतकातल्या अंकांची बेरीज किंवा वजाबाकी करायची. परंतु आता काय करायचं आहे? भागाकार करत असताना पहिल्यांदा शतकातल्या संख्याला भागायचं आहे, त्यानंतर दशकातल्या संख्येला भागायचं आहे आणि मग एककातल्या संख्येला भागायचं आहे. हा भागाकार आपण कसा करायचा आहे? उलट क्रमाने करायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा शतक, दशक आणि मग एकक या क्रमाने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. तर पहा मुलांनो, 9च्या पाढ्यामध्ये 1 आहे का पहा? नाही. 9च्या पाढ्यामध्ये 1 ही संख्या नाही. म्हणून काय करायचं आहे? इथं शून्याचा भाग घालवायचा आहे. इथं खाली लिहायचं 0. मग 1 वजा 0 केल्यानंतर उत्तर येईल 1. 1 मधून 0 घालवला, उरले 1. परत काय करायचं आहे? या दशकातला 2 खाली आहे तसा उतरवून घ्यायचा आहे. हा जो दशकातला 2 आहे तो खाली आहे तसा उतरवून घ्यायचा आहे. आता परत 9ने या 12ला भाग घालवायचा आहे. इथं संख्या होईल 12. या 12ला परत भाग घालवायचा आहे. आता 9च्या पाढ्यामध्ये 12 आहे काय पहा? 9 एके 9, 9 दुने 18 नाही आहे बघा. 12पेक्षा 18 ही संख्या मोठी आहे. आपल्याला 12पेक्षा लहान संख्या शोधावी लागेल. मग 12पेक्षा लहान संख्या 9च्या पाढ्यातील आहे 9. म्हणून इथं 9 एके 9. इथं भाग बसला 1चा. इथं खाली लिहायचं 9. त्याच्यानंतर यांची वजाबाकी करायची आहे. 12 वजा 9. 12तून 9 गेले, राहिले 3. परत काय करायचं आहे? या एककाच्या घरामधला 6 आहे तसा खाली लिहून घ्यायचा आहे. परत या 9ने इथं संख्या झाली 36. या 36ला या 9ने भाग घालवायचा आहे. आता 9 आहे काय पहा? 9 एके 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36 आहे पहा. इथं कितीचा भाग बसलेला आहे? 4चा भाग बसलेला आहे. 9 चौक 36. इथं खाली लिहायचं 36. परत या 36मधून 36 वजा करायचे आहेत, घालवायचे आहेत. इथं उत्तर आलेलं आहे बघा 0. 6मधून 6 गेले, राहिले 0. 3मधून 3 गेले, राहिले 0. बघा आता इथं उत्तर काय काय आलेलं आहे? बाकी आलेलं आहे आपलं 0. त्याच्यानंतर भागाकार आलेला आहे 14. भागाकार आलेला आहे 14. हा जो भागाकार आहे हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणजे पेपरमिंटच्या गोळ्या 9 मुलांमध्ये समान वाटल्यानंतर प्रत्येकाला किती गोळ्या मिळाल्या बाळांनो?
तर 14 गोळ्या प्रत्येक मुलाला मिळाल्या. इथं भागाकार आपला आलेला आहे 14. याच्यामध्ये भाज्य आहे 126 आणि भाजक आहे 9, बाकी आहे 0. तर मुलांनो पहा प्रश्न दुसरा आहे. एका शेतात 7 रांगात 987 रोपे लावली. जर प्रत्येक रांगेतील रोपांची संख्या समान असेल तर प्रत्येक रांगेत किती रोपे लावली? हा प्रश्न आता आपल्याला इथं सोडवायचा आहे. तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, 7 भागिले 987 हा भागाकार रूपात लिहून घ्यायचा आहे. ही संख्या भागाकार रूपात मांडून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 7ने या 987ला भाग घालवायचा आहे. याच्यामध्ये भाज्य आहे 987, भाजक आहे 7 आणि आपल्याला भागाकाराने बाकी शोधायची आहे. तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, या शतकातल्या 9ला भाग घालवायचा आहे. त्यानंतर दशकातल्या 8ला भाग घालवायचा आहे. त्यानंतर एककातल्या 7ला भाग घालवायचा आहे. तर पहिल्यांदा या 7ने या 9ला भाग घालून पाहूयात. 7 एक्के 7. इथं भागाकार येईल 1 आणि इथं खाली लिहायचं 7 एक्के 7. आता या 9मधून 7 कमी करायचे आहेत. 9मधून 7 घालवायचे आहेत. 9 वजा 7 करायचे आहे. या 9मधून 7 घालवल्यानंतर राहिले 2. परत काय करायचं आहे, हा दशकातला 8 खाली आहे तसा उतरवून घ्यायचा आहे. इथं झाले 28. इथं किती संख्या झाली, 28. या 7ने आता या 28ला भाग घालवायचा आहे. 7च्या पाड्यामध्ये 28 आहे काय पहा. 7 एक्के 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28 आहे पहा. 7 चोक 28. इथं भाग बसला 4चा, खाली लिहायचं 28. त्याच्यानंतर या 28मधून हे 28 घालवायचे आहेत, वजाबाकी करायची आहे. 8 गेले राहिले 0, 2मधून 2 गेले राहिले 0. यानंतर काय करायचं आहे बघा बाळांनो, हा एककमधला 7 आहे तसा खाली लिहून घ्यायचा आहे. परत या 7ने या 7ला भाग घालवायचा आहे. 7च्या पाड्यामध्ये 7 आहे. 7 एक्के 7. इथं भागाकाराला 1 आणि इथं लिहायचं खाली 7. 7मधून 7 घालवायचे आहेत, वजाबाकी करायची आहे. 7मधून 7 गेले राहिले 0. आता आपलं उत्तर आलेलं आहे पहा. भागाकार आलेला आहे 141 आणि बाकी आलेली आहे 0. म्हणजे प्रत्येक रांगेत 141 रोपे लावली. प्रत्येक रांगेत किती रोपे लावली, 141 रोपे लावली. म्हणून खाली वाक्य लिहावं लागेल की, म्हणून प्रत्येक रांगेत 141 रोपे लावली. हे आपलं उत्तर आलेलं आहे. उत्तर आहे 141 रोपे. मुलांनो यानंतरचा तिसरा प्रश्न आहे. एका खोलीत 3 विद्यार्थिनी याप्रमाणे एका वसतिगृहात 132 विद्यार्थिनींची सोय झाली तर वसतिगृहातील किती खोल्यात विद्यार्थिनींची सोय झाली? हा प्रश्न आता आपल्याला सोडवायचा आहे. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, हे गणित खाली मांडून घ्यायचं आहे. 3 भागिले 132 हे उदाहरण असं भागाकार रूपात मांडून घेतलेलं आहे. त्यानंतर शतक, दशक आणि एककमधल्या संख्यांना भाग घालवायचा आहे. पहिल्यांदा शतकामधल्या 1ला भाग घालवायचा आहे. याच्यामध्ये 3 एक्के 3 म्हणून 1 हे 3पेक्षा लहान संख्या आहे म्हणून याला भाग जात नाही, म्हणून इथं 0चा भाग जातो. इथं लिहायचं 0. 1मधून 0 गेले राहिले 1. दशकातला 3 आहे तसा खाली उतरवून घ्यायचा आहे. इथं संख्या झाली 13. आता या 3ने या 13 या संख्येला भाग घालवायचा आहे. मग 3च्या पाड्यामध्ये 13 आहे काय पहा. 3 एक्के 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12 आणि 3 पाची 15.
म्हणजे 3च्या पाढ्यामध्ये 13 ही संख्या नाही आहे. 15 ही संख्या 13पेक्षा मोठी आहे. 13पेक्षा आपल्याला लहान संख्या हवी आहे. मग 13पेक्षा लहान संख्या आहे 12. 3 चोक 12 म्हणून इथं भागाकार येतो 4 आणि इथं लिहायचं 12. 12 ही संख्या 13पेक्षा लहान आहे म्हणून इथं लिहिलं 12. आता 13मधून 12 घालवायचे आहेत. मग 3मधून 2 गेले, राहिला 1. 1मधून 1 गेले, राहिला 0. परत या एककमधला 2 आहे तसा खाली उतरवून घ्यायचा आहे. आता परत या 3ने या 12ला भाग घालवायचा आहे. 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चोक 12. परत इथं 4चा भाग बसलेला आहे. इथं लिहायचं 4 आणि इथं खाली लिहायचं 12. 3 चोक 12. परत या 12मधून हे 12 घालवायचे आहेत. 12 वजा 12 ही वजाबाकी करावी लागेल आपल्याला. 12मधून 12 गेले, राहिले 0. बाकी आलेली आहे आपली 0. भागाकार आलेला आहे 44. याच्यामध्ये भाजक आहे 3, भाज्य आहे 132 आणि आता आपलं उत्तर आलेलं आहे 44. म्हणजे वसतिगृहातील 44 खोल्यात विद्यार्थिनींची सोय झाली. आपलं उत्तर काय आलेलं आहे 44. वसतिगृहातील 44 खोल्यात विद्यार्थिनींची सोय झाली. हे आपलं उत्तर आलेलं आहे. यानंतर चौथा प्रश्न आहे पहा मुलांनो. प्रत्येक गुच्छात 8 फुले याप्रमाणे 340 फुलांचे किती गुच्छ होतील, किती फुले शिल्लक राहतील. आता आपण हे खाली उदाहरण मांडून घेतलेलं आहे. 8 भागिले 340. याच्यामध्ये 340 हे भाज्य आहे आणि 8 हा भाजक आहे. या 8ने 340ला भाग घालवायचा आहे. तर आपण पहिल्यांदा नेहमीप्रमाणे या शतकातल्या 3ला भाग घालवायचा आहे. त्यानंतर दशकातल्या 4ला भाग घालवायचा आणि एककमधल्या 0ला भाग घालवायचा आहे. पहिल्यांदा 8 या 8ने या 3ला भाग घालवायचा आहे. परंतु ही 3 ही संख्या 8पेक्षा लहान आहे. त्यामुळं 8ने या 3ला भाग जात नाही म्हणून इथं भाग घालवायचा, 0चा भाग घालवायचा. इथं खाली पण लिहायचं 0. 3मधून 0 गेले, या 3मधून 0 गेले, राहिले 3. परत या दशकातला 4 आहे तसा खाली लिहून घेतला. परत या 8ने आता इथं संख्या झाली 34. 8ने 34ला भाग घालवायचा आहे. मग 8च्या पाड्यामध्ये 34 आहे काय पहा. 8 एके 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चोक 32, 8 पंचे 40. नाही आहे बघा. 8च्या पाड्यामध्ये 34 नाही आहे. 40 ही संख्या आहे परंतु 40 ही संख्या 34पेक्षा मोठी आहे. आपल्याला 34पेक्षा लहान संख्या हवी आहे. मग 8 चोक 32. 32 ही संख्या 34पेक्षा लहान आहे म्हणून इथं 8 चोक 32. इथं 4चा भाग बसला आणि इथं लिहावं लागेल 32. आता 34 वजा 32. या 34मधून हे 32 ही संख्या वजा करायची आहे, कमी करायची आहे. 4मधून 2 गेले, राहिले 2. 3मधून 3 गेले, उरले 0. त्याच्यानंतर हा एककमधला 0 आहे तसा खाली उतरवून घेतला. परत आता या 8ने या 20 या संख्येला भाग घालवायचा आहे आपल्याला. 8च्या पाड्यामध्ये 20 आहे काय पहा. 8 एके 8, 8 दुने 16. 8च्या पाड्यामध्ये 20 नाही आहे. मग 20पेक्षा लहान संख्या आहे 16. 8 एके 8, 8 दुने 16. इथं 2चा भाग बसला. इथं लिहावं लागेल 16. 8 दुने 16. आता 20मधून काय करायचं आपल्याला 16 घालवायचे आहेत. मग 0तून 6 गेले, उरले 0. परत इथं घेतलेला हातचा परत दिला. 2मधून 2 गेले, राहिले 0. म्हणजे बघा आपली बाकी आलेली आहे 4 आणि भागाकार आलेला आहे 42. आपलं उत्तर इथं मिळालेलं आहे आपल्याला. किती फुलांचे गुच्छ तयार झाले तर एकूण 42 फुलांचे गुच्छ तयार झाले. आणि किती फुलं शिल्लक राहिली. ही जी बाकी आहे की नाही आपली, ही आपली शिल्लक राहिलेली फुलं आहेत. एकूण किती फुलं शिल्लक राहिली तर 4 फुलं शिल्लक राहिलेली आहेत आणि एकूण 42 गुच्छ तयार होतील. हे आपलं उत्तर इथं आलेलं आहे. यानंतर शेवटचा 5वा प्रश्न आहे पहा मुलांनो.
एका पुड्यात 6 बिस्किटे, याप्रमाणे 600 बिस्किटांचे किती पुडे होतील? हा प्रश्न आता आपल्याला सोडवायचा आहे. इथं हा भागाकार रूपात आपण गणित मांडून घेतलेला आहे. 6 भागिले 600. आता हा भागाकार आपल्याला करायचा आहे. पहिल्यांदा या शतकातल्या 6ला भाग घालवायचा आहे, त्याच्यानंतर दशकातल्या शून्याचा भाग घालवायचा आहे आणि मग एककातल्या शून्याला भाग घालवायचा आहे. मग 6ने या 6ला भागायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला 6 एक्के 6, इथं 1चा भाग बसला, इथं 6 एक्के 6. आता या 6मधून हे 6 कमी करायचे आहेत, घालवायचे आहेत. 6मधून 6 गेले, उरले 0. यानंतर हा दशकातला 0 आहे तसा उतरवून घ्यायचा आहे खाली. परत कोणत्याही संख्येने शून्याला भागलं असता उत्तर काय येतं? 0. म्हणून 6 भागिले 0 0. इथं भाग बसला शून्याचा, इथं 0. 0 वजा 0 ही वजाबाकी करायची आहे. उत्तर येईल 0. परत हा एककमधला 0 आहे तसा खाली उतरवून घेतला. परत 6ने या शून्याला भागलं, उत्तर येणार आहे 0. कारण कोणत्याही संख्येला शून्यानं भागलं तर उत्तर काय येतं? 0 येतं. हा नियम आहे. म्हणून 0तून 0 गेले, राहिले 0. आता काय प्रश्न विचारला होता? 600 बिस्किटांचे किती पुडे होतील? तर उत्तर आलेलं आहे आपलं इथं 100. एकूण 600 बिस्किट आहेत, त्याचे किती पुडे होतील? 100 पुडे तयार होतील. हे आपलं उत्तर आहे. त्याच्यामध्ये पहा बाकी आलेली आहे 0, म्हणजे काहीच बिस्किटे उरलेली नाही आहेत. त्याच्यानंतर भागाकार आलेला आहे 100, म्हणजे 100 पुडे तयार होतील. याच्यामध्ये भाज्य आहे 600 आणि भाजक आहे 6. इथं आपलं पान नंबर 82 वरील स्वाध्याय याची शाब्दिक उदाहरणं सोडून संपलेली आहेत बाळांनो. तुम्ही पण या शाब्दिक उदाहरणांचा अशा प्रकारे सराव करा.